नमस्कार. रायझिंग स्कॉलर्स ऑनलाईन म्हणजेच पूर्वीच्या एजटेक ऑनलाईन या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वीसाठी परीक्षेचे स्वरूप नेमके कसे आहे याविषयीची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. परीक्षेचे स्वरूप पाहण्यापूर्वी आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात प्रथम तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वीसाठी नेमकी परीक्षेचे स्वरूप कसे असते, विषय कोणते असतात, किती पेपर असतात, प्रश्नसंख्या, त्याला गुण किती असतात आणि वेळ किती असतो या संदर्भाने आज आपण माहिती पाहूया. सर्वात प्रथम शिष्यवृत्ती परीक्षेमधील पेपर 1 चे स्वरूप आपण समजून घेऊ. पेपर 1 हा 2 विषयामध्ये विभागलेला असतो. पहिला विषय प्रथम भाषा आणि दुसरा विषय गणित. प्रथम भाषा या पेपरमध्ये 25 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजेच प्रथम भाषा या विषयासाठी 50 गुण असतात. दुसरा विषय असतो गणित. गणित विषयाला एकूण 50 प्रश्न असतात, त्याला 100 गुण असतात. या पेपर 1 साठी 1 तास 30 मिनिटे म्हणजेच 90 मिनिटं वेळ असतो. पेपर 1 मध्ये एकूण 75 प्रश्न विचारलेले असतात आणि त्या 75 प्रश्नाला एकूण 150 गुण असतात. आता आपण पेपर 2 याविषयी माहिती घेऊया. पेपर 2 या विषयामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी विषय आणि बुद्धिमत्ता चाचणी या 2 विषयांचा समावेश असतो. तृतीय भाषा या विषयावर 25 प्रश्न विचारले जातात. त्या 25 प्रश्नांना एकूण 50 गुण असतात. बुद्धिमत्ता चाचणी 50 प्रश्न विचारतात आणि 100 गुणांसाठी असते. अशा प्रकारे पेपर 2 सुद्धा 75 प्रश्नांचाच असतो आणि त्याला 150 गुण असतात. त्यासाठी वेळ 1 तास 30 मिनिटे म्हणजे 1.5 तास वेळ असतो. अशा प्रकारे इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. त्या दोन्ही पेपरमध्ये विद्यार्थ्यांना 75 प्रश्न सोडवावे लागतात. आता आपण या प्रश्नांची काठिण्य पातळी नेमकी कशी आहे ते समजून घेऊया. आता प्रश्नांची काठिण्य पातळी याच्यामध्ये बघा, सोप्या स्वरूपाचे प्रश्न 30% असतात, मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% असतात आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न 30% असतात. अशा प्रकारे वरील प्रत्येक पेपरच्या 75 प्रश्नांची जी विगतवारी आहे ती 30%, 40% आणि 30% अशा प्रकारे करण्यात आलेली असते. म्हणजेच सर्वसमावेशक असा पेपर असतो. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे नेमकं स्वरूप काय असतं याचा अभ्यास केलेला आहे. याचा अर्थ शिष्यवृत्तीची तयारी करण्यासाठी आपणाला स्वरूप नेमकं कसं आहे हे माहीत असणं आवश्यक आहे. आपण जर अभ्यास केला तर यश हे आपल्यासाठी नक्कीच मिळणार आहे. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.